मंडळी, आजकाल बाहेरचं वातावरण पाहिलं तर आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं झालंय. आपण काय खातो, किती हेल्दी खातो याकडे आपण लक्ष देतोच, पण कधी विचार केलाय का की आपण जे चांगलं चुंगलं अन्न बनवतोय ते नक्की कोणत्या भांड्यात शिजवतोय? कारण हल्ली कॅन्सरच्या गंभीर आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. ते का वाढत चाललंय? याचं एक मुख्य कारण आपल्या स्वयंपाकघरात दडलेलं आहे. रोजच्या जेवणाची आमटी भाजी आपण नक्की कशामध्ये बनवतोय हे खूप जास्त मॅटर करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाजारात मिळणारी जी नॉनस्टिक भांडी आहेत, पारंपरिक असतील, तांब्याची, पितळेची, लोखंडाची असतील, त्याचबरोबर जर्मन असतील, स्टीलची असतील, तर या सगळ्यापैकी कोणत्या भांड्यात जेवण बनवणं आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे? अशी कोणती भांडी आहे ज्यामुळे हळूहळू नुकसान पोचतंय? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण चांगल्यातली चांगली ताजी भाजी आणतो, चांगलं तेल वापरतो, पण ते अन्न ज्या भांड्यात आपण शिजवतो त्या भांड्याचे गुणधर्म सुद्धा त्या अन्नामध्ये उतरत असतात. आता आजकाल कॅन्सर आणि पोटाचे आजार इतके वाढलेत, आता तरी आपण कोणत्या भांड्यात जेवण बनवतो यावर विचार करण्याची खरी वेळ आलेली आहे. तर आपल्या स्वयंपाकघरातल्या भांड्याचं खरं सत्य काय आहे हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात. आता सगळ्यात आधी जर्मन म्हणजेच ॲल्युमिनियमची भांडी जी आधीपासून यूज होत आलेली आहे त्याबद्दल आपण बोलूयात. तर घरात सर्रास दिसणाऱ्या जर्मन म्हणजेच ॲल्युमिनियमच्या भांड्याबद्दल जर बोलायचं झालं तर हे भांडं दिसायला पांढरं, वजनाला हलकं फुलकं असतं, त्यामुळे ते लवकर तापतं आणि गॅस वाचवतं, म्हणून ते आपण जास्त प्रमाणात वापरतो. पण सायन्सनुसार हे भांडं आरोग्यासाठी सगळ्यात डेंजर मानलं गेलं आहे. जेव्हा आपण यामध्ये आमटी, कढी किंवा टोमॅटोची भाजीसारखे काही आंबट पदार्थ शिजवतो तेव्हा ॲल्युमिनियम या अन्नामध्ये विरघळतं आणि हे ॲल्युमिनियम हळूहळू आपल्या शरीरात जमा होतं, ज्यामुळे किडनीचे आजार, हाडं कमकुवत होणं, मेंदूचे आजार होऊ शकतात. त्यामुळे जर्मनची भांडी वापरणं तुम्ही बंद करायला हवं. आता नेक्स्ट आपण बघूयात नॉनस्टिक भांडी जी असतात, जी मार्टमध्ये इझिली अवेलेबल होतात, त्याचे नेमके काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत. तर स्वयंपाकघरातल्या आवडत्या नॉनस्टिक भांड्याबद्दल बोलायचं झालं तर तेल कमी लागतं, अन्न चिटकत नाही, म्हणून आपण डोसा पॅन किंवा कढई नॉनस्टिकची आणतो. पण या भांड्यावर टेफ्लॉन नावाचं केमिकल असतं, त्याचा लेप म्हणजेच कोटिंग असतं. जेव्हा आपण ही भांडी जास्त गॅसवर तापवतो किंवा चमच्याने ती खरडतो तेव्हा ते कोटिंग निघून थेट आपल्या पोटात जातं. याला टेफ्लॉन कोटिंगमध्ये असणारे केमिकल्स ते शरीरामध्ये गेल्यामुळे कॅन्सर, थायरॉईड आणि वंध्यत्वासारखे गंभीर आजार होण्याचा धोका जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे दिसायला जरी ही भांडी भारी वाटली तरी ही भांडी आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. आता स्टीलची भांडी वापरणं कितपत योग्य आहे? तर भांड्यांचे प्रकार पाहिले तर पुढचा आणि सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे स्टेनलेस स्टील. आता आजकाल प्रत्येकाच्या घरात स्टीलचे टोप असतील, कढई असेल, वापरली जाते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर स्टील हे अगदी सेफ मानलं जातं, कारण स्टील अन्नपदार्थासोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही. म्हणजेच तुम्ही यामध्ये आंबट तिखट काहीही बनवलं तर आरोग्याला अजिबात धोका नसतो. फक्त स्टीलचा एकच प्रॉब्लेम असतो की यात अन्न लवकर खाली लागतं किंवा करपतं. पण आजकाल बाजारात सँडविच बॉटम किंवा ट्रायप्लाय म्हणजेच जाड बुटाची स्टीलची भांडी मिळतात, जी वापरली तर अन्न करपत नाही आणि आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. आता आपली पारंपरिक भांडी जसं की लोखंड असेल, माती, तांब्याची, पितळेची, याचे काय फायदे आहेत? तर या आधुनिक भांड्यांपेक्षा आपली जुनी पारंपरिक भांडी आरोग्यासाठी खरं तर वरदान आहे. जसं की लोखंडाच्या कढईत भाजी केली तर अन्नाची चव तर वाढतेच, पण शरीराला भरपूर प्रमाणात नैसर्गिक आयन म्हणजेच लोह मिळतं, ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. मातीच्या भांड्यात शिजवलेलं अन्न पचायला एकदम हलकं असतं आणि त्याचे सगळे पोषक घटक टिकून राहतात. त्यामुळे तांब्या, पितळेची भांडी पाण्यासाठी आणि ड्राय गोष्टींसाठी उत्तम असतात. फक्त पितळेच्या भांड्याला आतून कलाई असणं गरजेचं असतं. ही भांडी वापरल्याने शरीराची प्रतिकार शक्ती सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढते. मग नेमकं कोणत्या भांड्यात जेवण बनवावं? तर आता तुम्ही म्हणाल की आता इतकं सगळं सांगितलं, पण फायनली रोजच्या जेवणाची आमटी आणि भाजी नेमकी कशात बनवायची? तर रोजच्या वापरासाठी वरण असेल, आमटी असेल, भात असेल, तर तुम्ही जाड बुडाची स्टेनलेस स्टीलची भांडी वापरा, जी 100% सेफ आहेत. आणि रोजच्या सुक्या किंवा रस्सा भाज्यांसाठी तुम्ही लोखंडाची कढई वापरा. यामुळे घरातल्या सगळ्यांची तब्येत एकदम ठणठणीत राहील. जर्मनची आणि नॉनस्टिक भांडी जितकी लवकर स्वयंपाकघरातून बाहेर काढाल तितकं तुम्ही तुमच्या कुटुंबाला मोठ्या आजारांपासून लांब ठेवाल. सो आजकाल जे काही बाहेर चाललेलं आहे, दिवसेंदिवस बऱ्याच प्रकारचे आजार नवनवीन आपल्याला दिसत आहेत. तर या सगळ्यांपासून लांब राहण्यासाठी आपल्याला हेल्थची काळजी घ्यायलाच हवी. आणि त्यासाठी तुम्ही हा छोटा बदल नक्की करून बघा. रोज आपण जेवण कशात बनवतो हा खरं तर किरकोळ विषय वाटत असला तरी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे यावर नक्की काम करा आणि शक्यतो ट्राय करा की तुमचं जे डेली जेवण असेल ते स्टीलच्या भांड्यात बनवाल.
आणि हा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.